छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येते। वाळूज परिसरात असलेल्या ग्रँड सरोवर हॉटेलला आग लागली आहे। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये ही आग लागलेली आहे। आग नेमकी का लागली याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही। अचानक ही आग लागली। आगीची आपण दृश्य बघू शकतोय। वाळूज परिसरात असलेल्या ग्रँड सरोवर हॉटेलला ही भीषण अशी आग लागलेली आहे। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र आपण ही आगीची दृश्य बघतोय ज्यामध्ये जवळपास आगीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। आग आता वाढतच चालल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल छत्रपती संभाजीनगरमधून ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। वाळूज परिसरात त्यांच्या मालकीचं हे हॉटेल होतं। ग्रँड सरोवर असं या हॉटेलचं नाव आणि त्याच हॉटेलला ही आग लागलेली आहे। आगीनं रौद्ररूप सध्या धारण केलेलं आहे। आग वाढतच चाललेली आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। आग नेमकी का लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुमित, आपण आगीचे हे दृश्य बघू शकतोय। आग वाढतच चाललेली आहे। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल असल्याचं सध्या समजतंय। सध्याची परिस्थिती काय तिथली? नक्कीच सध्याच्या घडीला या ठिकाणी जवळपास 7 ते 8 अग्निशमन दलाचे बंब उभे आहेत जे आग विझवण्याचा प्रयत्न करतात। त्याचबरोबर खासगी टँकरद्वारे या ठिकाणी सुद्धा आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे भीषण आग या हॉटेलला चारही बाजूला लागली आहे। भाजप आपले शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचे हे पंचतारांकित हॉटेल आहे। धुळे सोलापूर महामार्गावर जवळपास मोठ्या हॉटेल ग्रँड सरोवर नावाने त्यांचं या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भीषण आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सध्याचे प्रयत्न अग्निशामक दल तसेच इतर बंबांच्या सहाय्याने सुद्धा सुरू आहे। हो सुमित, महत्त्वाचं आग नेमकी का लागली याचं कारण काही समोर आलंय का? आणि जेव्हा ही आग लागलेली होती त्या दरम्यान हॉटेलमध्ये नेमकी किती माणसं होती? नक्कीच हॉटेलचे सर्व स्टाफ यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित होता। मात्र जशी जशी आग वाढत गेली तसं स्टाफ खाली गेला तरी काही नागरिक वरती अडकले असल्याची भीती सध्या प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त होत आहे। त्याचबरोबर शॉर्ट सर्किटमुळे देखील ही आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। त्यामुळे आता सध्याचे प्रयत्न या ठिकाणी सर्व अग्निशमन दलाच्या पथकाकडनं सुरू आहेत आग विझवण्याचे आणि नागरिक असतील तर ते बघण्याचे। हो नक्कीच सुमित, खरं तर शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल असल्याचं समजतंय। त्यांच्याकडून या घटनेविषयी काही माहिती मिळते का? अद्याप तरी नाही, कारण त्यांची सध्या धावपळ सुरू आहे। त्यांना संपर्क देखील मी साधला होता मात्र त्यांची बोलणं काही झालेलं नाही। पण यावेळी त्यांची धावपळ होताना बघायला मिळत आहे। नक्कीच सुमित, या घटनेवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संभाजीनगरमधली हे दृश्य एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। वाळूज परिसरामध्ये ग्रँड सरोवर हे हॉटेल आणि त्याच हॉटेलला ही भीषण अशी आग लागलेली आहे। आग सध्या वाढतच चाललेली आहे। अग्निशमन दलाचं पथक पोहोचलं, त्यांच्याकडून खरं तर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आग विझवण्याचे। शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचं हे हॉटेल असल्याची माहिती समोर येते आहे।